काय तुमच्या चेहऱ्या वांग आलेला आहे आणि किती भारी भारी क्रीम वापरले तरी वांग जात नाही। मग आता काळजी कशाला करताय? आणल्या ना एकदम मस्त घरगुती उपाय, एकदम जालिम आहे बरं का। एकदा वापरल्या ना किती वांग बेकार असू द्या तर एका वापरातच निघून जाणार आहे। हा, आता वांग थोडा असो किंवा चेहरा भरून असो, एकदा वापरली ना ही रेमेडी कायमचंच वांग तुमचं निघून जाणार आहे। तर नमस्कार बहिणींनो भावांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। आणि तुम्हाला तर माहितीच आहे की ह्याच्या अगोदर पण मी एक व्हिडिओ घेऊन आलेले होते, तो व्हिडिओ तुमच्यासाठी वांगाचाच होता। आणि त्या टायमिंगला मला बरेच बहिणींची अशी कमेंट आली होती की ताई आमच्या चेहऱ्याला लिंबू सूट होत नाही आणि दुसरी काय रेमेडी असली तर आम्हाला नक्की सांगा। मग आज त्या बहिणींसाठी मी नक्की व्हिडिओ घेऊन आलेले आहे। तर बरेच जणांना काय होतं माहिती का, आपल्या चेहऱ्यावर आहे ना लिंबू सूट होत नाही। आणि मी वांगचा जो व्हिडिओ काढलेला होता, जो आपण लेप आपण चेहऱ्यावर लावत होतो, त्यात आपण लिंबूचा वापर केला होता, म्हणजे लिंबूचा रसाचा वापर केला होता। त्या टायमिंगला बरेच बहिणींची मला कमेंट आलेली होती की ताई आम्हाला लिंबू सूट होत नाही आणि मग आम्हाला दुसरी रेमेडी काहीतरी सांगा। त्यामुळे मी आज मस्तपैकी व्हिडिओ घेऊन आले बरं का। हा व्हिडिओ बी तुम्हाला एकदम संपूर्ण बघायचं, जेणेकरून तुम्हाला कळलं पाहिजे की आपण ह्याच्यात काय काय वापरलेलं आहे। आणि लिंबूचा वापर आपण नाही केलेला आहे, कारण की बरेच बहिणींना लिंबू सूट होत नाही, त्यामुळे आपण लिंबाचा वापर ह्याच्यात अजिबात केलेला नाही। पण काय काय आपण हे वापरले ना हे रेमेडी तयार करायला, हे नक्की तुम्ही बघा बरं का। आणि हे पण आहे ना आपल्या चेहऱ्याला एकदा लावलं ना आपला कायमचा वांग निघून जाणार आहे। तर चला करूया आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात। तर सगळ्यात पहिल्यांदा आहे ना आपल्याला अशी खिसणी लागणार आहे बरं का, आणि एक अशी वाटी लागणार आहे। आणि तुम्ही हे बघू शकता, कोणाला आले का ओळखून, तर हा गोळाचा खडा आहे बरं का, छोटासा गोळाचा खडा घेतलेला आहे आपण इथं, आणि तो आपल्याला ह्याच्यात खिसून घ्यायचा आहे। आणि ही रेमेडी तुम्ही एकदा वापरली ना बघा, चेहऱ्याचा कितीही जुना वांग असू द्या, काळे डाग असू द्या, सगळेच निघून जाणार आहेत। त्यामुळे ना आपल्याला ही रेमेडी एकदम मस्त तयार करायची, सगळं व्यवस्थित बघायचंय आपण ह्याच्यात काय काय मिक्स केलेलं आहे, जेणेकरून कोणतीच गोष्ट त्या रेमेडी टाकायची राहिली नाही पाहिजे आणि तुमच्या चेहऱ्यावरचे जेवढे डाग आहेत तेवढे सगळे निघून गेले पाहिजे। तर आता आपण काय केलेलं आहे, गोळाचा खडा इथं घेतलेला आणि तो खिसून घेतलेला आहे। तर आता खिसून घेतल्यावर एवढा बाद झालेला आपल्या हे। आता आपल्याला काय करायचंय, असा एक बटाटा घ्यायचा आहे बरं का। आता आपल्या घरात बटाटा असतो तर ह्याची साल आपल्याला काढून घ्यायची। साली सकट आपल्याला ह्याचा वापर करायचा नाही, आपल्याला साल काढून घ्यायची त्याच्यामुळेच। हे असं झालेली आता आपली साल काढून, आणि आता आपण काय करायचंय, हा जो बटाटा आहे ना तो पण आपल्याला खिसून घ्यायचा आहे। तर आता आपण एवढा बटाटा इथं खिसून घेतलेला आहे, अजून थोडा लागण आपल्याला खिसायला, त्यामुळे खिसते अजून। ते एवढा आता आपण इथं बटाटा खिसून घेतलेला आहे, थोडासा अजून खिसूया। तर मी ना मोठ्या आकाराचा बटाटा घेतलेला बरं का, त्यातला आपण अर्धा खिसणार आहे। तुमच्याकडे मध्यम आकाराचा बटाटा असेल तर तेवढा घ्या। आता हे पण आपलं खिसून झालेलं आहे। आता आपल्याला काय करायचंय, अशी जी चहाची गाळण आहे ना त्यात हा आपल्याला बटाटा टाकून घ्यायचा आहे। तर हा बटाटा आपण सगळं ह्याच्यात टाकलेला आहे आणि हा आपल्याला साईडला ठेवून घ्यायचा आहे। त्या बटाट्याचा वापर आपल्याला लगेच करायचा नाही बरं का, तर कधी करायचं ते तर मी तुम्हाला सांगणारच आहे व्हिडिओमध्ये। त्यासाठी आपल्याला व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे संपूर्ण, जेणेकरून आपल्याला कळायला पाहिजे आपण काय काय ह्याच्यात मिक्स केलेलं आहे। आता ह्या गोळ्यात आहे ना आपल्याला, म्हणजे गोळाचा खडा जो खिसून घेतलेला आपण, त्यात आपल्याला थोडीशी हळद टाकायची। आपण थोडीशी हळद टाकली त्याच्यात, आणि हे आपल्याला एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। सुक्कच अगोदर मिक्स करायचंय बरं का हे। आता हे व्यवस्थित असं मिक्स केलंय। आता हे मिक्स केल्याच्या नंतर आहे ना आपल्याला ह्याच्यात आहे ना खोबरे तेल वापरायचं बरं का। जे खोबरे तेल आपल्या घरातच असतं ते तेल टाकायचं आपल्याला, थोडंसंच लागणार आहे आपल्याला, कारण की आपली स्किन आहे ना एकदम मऊसूत पडण्यासाठी आपण ह्यात खोबऱ्याचा तेलाचा वापर केलेला आहे। आपल्या चेहऱ्यावरचा
सगळा वांग निघून जाणार आहे आणि आपला चेहरा एकदम स्मूथ एकदम मऊ होणार आहे। त्यासाठी आपण ह्याच्यात खोबरेल तेलाचा वापर केला आहे। दुसरं तेल कोणचंच घेऊ नका बरं का, फक्त खोबरे तेलच घ्या। तर आता आपण हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे इथं बघू शकता तुम्ही। आणि जो बटाटा आहे हा आपण खिसून घेतलेला आहे, तो आपण चहाच्या गाळणीत टाकलेला आहे। तर आपल्याला त्याचा रस ह्याच्यात टाकून घ्यायचा आहे हे अशा प्रकारे। आणि जसं जसं मी गेले ना तसे स्टेप बाय स्टेप सगळे प्रयोग करा बरं का, जेणेकरून आपल्याला चेहऱ्याच्या वांग घालवायला 100% फायदा झाला पाहिजे। तर आता आपण इथं बटाट्याचा रस काढून घेतलेला आहे आणि बटाट्याचा रस इतका गुणकारक आहे ना चेहऱ्यावरचे डाग घालवायला, सगळं चेहऱ्यावरचा वांग तुमच्या जाणार आहे। आता ज्यांना ज्यांना लिंबू सूट होत नाही ना चेहऱ्यावरचा वांग घालवायला, त्यांनी ही रेमेडी नक्की वापरा बरं का। ह्या वापराने ना खरंच तुम्हाला एकदम भरपूर असा फायदा भेटणार आहे। कारण की बरेच जण काय होतंय, बरेच बहिणी चेहऱ्यावर वांग असतो पण काय होतं, आपण लिंबू असतो आणि लिंबू टाकल्यामुळं ज्यांनी रेमेडी ही वापरली नव्हती गेल्या वेळेसची वांगाची, ती आता ही रेमेडी वापरू शकते। कारण की बरेच बहिणींची मला कमेंट आली होती, त्याच्यावरून मला कळालं की बरेच बहिणींना लिंबू हा सूट होत नाही। आता आपल्याला आहे ना हे मिक्स केले, आता ह्याच्यात काय मिक्स करायचं आहे ते सांगते मी तुम्हाला। तर इथं बेसन पीठ घेतलेलं आहे आपण बघू शकताय तुम्ही। तर इथं बेसन पीठ घेतलेलं आहे आपण आणि ते बेसन पीठ आपल्याला ह्याच्यात टाकून घ्यायचं आहे। तर बेसन पीठ 1 चमचा घेतलेलं आहे आपण आणि ह्याला मिक्स करायचं, एकदम मिक्स चांगलं करून घ्यायचं। आता तुमच्याकडे जर बेसन पीठ नसेल ना तुम्ही ह्याच्यात तांदळाचं पीठ सुद्धा वापरू शकताय, पण बेसन पीठच घरात असतंच म्हणून बेसन पीठ वापरा। बेसन पीठ टाका किंवा तांदळाचं पीठ टाका, रेमेडी सेमच होणार आहे, काही असे वेगळं होणार नाही। त्यामुळं बेसन पीठ असलं तर बेसन पीठ टाका किंवा तांदळाचं पीठ असलं तर तांदळाचं पीठ ह्याच्यात टाका। आता मी तर इथं बेसन पीठ टाकलेलं आहे त्यामुळं बेसन पीठ टाकलं तर चालतंय। तर आता बघू शकताय तुम्ही आपण इथं बेसन पीठ टाकून घेतलंय आणि हे एकदम व्यवस्थित मिक्स करायचं आहे। आता ही रेमेडी आहे ना आपल्याला कशी तयार करायची हे बघायचं आहे। आणि ती रेमेडी तयार झाल्याच्या नंतर कशी लावायची, किती वेळा लावायची, त्याचा कसा उपयोग करायचा सगळं मी सांगणार आहे। कारण की रेमेडी बघितली ना कशी तयार केली तेवढंच महत्त्वाचं आहे आपण कशी लावायची रेमेडी आपल्या चेहऱ्यावर। तर ह्यात बघू शकता तुम्ही बेसनाच्या गाठी काय काय तसेच राहिल्यात, त्यामुळे आपल्याला एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं ह्याला। तर तुम्ही तर बघितलंय एक गुळाचा खडा घेतलेला मी, त्याला खिसून घेतलंय। त्याच्यानंतर आपण बटाटा खिसून घेतलाय, बटाट्याचा रस ह्याच्यात टाकलेला आहे, बेसन पीठ टाकलेलं आहे, हळद टाकलेली आहे आणि खोबरं तेल टाकलेलं आहे ह्याच्यात, म्हणजे खोबरं तेलाची 2-3 थेंब टाकलेले आहे, जेणेकरून आपला चेहरा एकदम मऊ झाला पाहिजे त्याच्यासाठी। तर बघू शकताय तुम्ही ही जी रेमेडी तयार केलेली होती ती रेमेडी आता सगळी तयार झालेली आहे। आता जी आपण रेमेडी तयार केलेली होती बरं का आपल्या चेहऱ्याचे वांग घालवण्यासाठी, तर ही रेमेडी आता ही तयार झालेली आहे। तर आपल्याला ही चेहऱ्याला लावून घ्यायची। आणि परत एकदा मी सांगते, ज्या बहिणींना चेहऱ्याला लिंबू सूट होत नाही त्यांनी हे रेमेडी तयार करा, चेहऱ्यावरचे सगळे वांग निघून जाणार। आता चेहऱ्यावर कितीही वांग असले ना आणि चेहऱ्याला जर आपले लिंबू सूट होत नसला ना तर आपल्या बहिणींना काय करावं लागतं, कितीही वांग असलं तरी तसंच चेहऱ्यावर ठेवावं लागतं, कारण की त्यांना लिंबू सूट होत नाही त्यामुळं। तर आता आपल्याला आहे ना ज्या बहिणीला लिंबू सूट होत नाही ना त्यांनी पण आता टेन्शन घ्यायची गरज नाही बरं का। मस्तपैकी अशी घरगुती रेमेडी आहे ना तुम्ही एकदा वापरा, चेहऱ्याचे किती भयंकर डाग किंवा वांग असू द्या सगळे वांग चेहऱ्यावरचे निघून जाणार आहेत आपल्या। तर हे आता आपल्याला मिश्रण जे तयार केलंय हे आपल्याला चेहऱ्याला ना असं लावून घ्यायचंय, हे अशा प्रकारे आपल्या चेहऱ्याला लावून घ्यायचंय। आता मी बघितलेला स्टार्टिंगलाच आपण गोळाचा खडा घेतलेला आहे कारण तो खिसून घेतलेला, त्याच्यामुळे ना ही रेमेडी आपल्या चेहऱ्याला मस्तपैकी अशी चिटकून बसते। आपल्या चेहऱ्यावरचे जे वांग असतात ते घालवायला एकदम भारी मदत करते बरं का, एकदम गुणकारक मदत करते। त्यामुळे आपण गोळाचा खडा इथं वापरलेला आहे, जेणेकरून आपल्या चेहऱ्यावरचा सगळा वांग निघून जाणार आहे। आणि ज्यांना लिंबू सूट होत नाही त्यांच्यासाठी आपण ह्याच्यात बटाटा खिसून त्याचा रस टाकलेला आहे। तर गेल्या वेळेस आपण ज्या ज्या बहिणींनी माझा गेल्या वेळेसचा व्हिडिओ बघितलाय चेहऱ्यावरचे वांग घालवायचा होता त्या बहिणींना माहिती आपण त्याच्यात लिंबाचा वापर केलेला होता
आणि बरेच बहिणींचे त्याचे चेहऱ्याचे डाग निघून गेले. बरेच जणांनी मला DM केलेले, कमेंट केलेले आहेत की आमच्या चेहऱ्याचे डाग निघून गेलेत, सगळा वांग निघून गेलेला आहे. आता ज्यांनी ती रेमेडी बघितली नसेल त्यांनी ही रेमेडी बघा आणि चेहऱ्यावर वापरून बघा. बघा तुमच्या चेहऱ्यावरचे किती भयंकर वांग असू द्या, सगळे म्हणजे सगळे निघून जाणार आहेत. तर आता काय करायचं माहिती का, आपल्या चेहऱ्यावरचे वांग घालवण्यासाठी ही रेमेडी आपल्या चेहऱ्याला लावायची आणि ही रेमेडी आपल्या चेहऱ्याला 15 मिनटं अशीच ठेवायची. 15 मिनटं आता सुकवायचे आपल्याला, 15 मिनटं सुकू द्यायचे. तर तुम्ही काय करताना जाताना पंख्या पुढे चेहरा धरताना सुकवताना तसं काय आपल्याला करायचं नाही. नॉर्मली एकदम 15 मिनटं आपल्या चेहऱ्यावरचं हे मिश्रण सुकू द्यायचे आणि 15 मिनिटांनंतर आपल्याला चेहरा धुवून घ्यायचा. तर आता आपण 15 मिनटं वाट बघूया, त्यानंतर आपला चेहरा धुवून घेऊया. तर बघू शकताय तुम्ही 15 मिनटं माझ्या चेहऱ्याला झालेले आहेत. मी 15 मिनटं झालं असंच ठेवलेलं आहे. आता आपल्याला चेहरा धुवून घ्यायचा आहे, ते बी नॉर्मल गार पाण्याने धुवून घ्यायचं आहे बरं का. तर फायनली माझा चेहरा तुम्ही बघू शकताय बरं का बहिणींनो, मी चेहरा धुवून आलेला आहे. किती ग्लो करायला लागलाय चेहरा तुम्हाला माहिती आहे का. ज्यांच्या चेहऱ्या वांग आहे त्यांच्या चेहऱ्यावर सगळा वांग जाणार आहे, पण ज्यांच्या चेहऱ्या वांग नाही ना त्यांच्या चेहऱ्याला असा मस्त ग्लो येणार आहे बरं का. आणि ज्यांच्या चेहऱ्याला वांग आहे त्यांनी ही रेमेडी 100% वापरा आणि मग तुम्ही बघा फायदा तुमचा किती होणार आहे. सगळ्या चेहऱ्याचे वांग सगळं निघून जाणार, किती वांग असू द्या सगळं निघून जाणार आणि चेहरा एकदम स्मूथ आणि गोरा पडायला चालू होणार आहे. तर ही रेमेडी तुम्ही घरी नक्की एकदा ट्राय करा. तर ही रेमेडी किती वेळा लावायची आणि कशी लावायची ते सांगते मी तुम्हाला. ही रेमेडी आपल्याला संध्याकाळी लावायची बरं का झोपताना, जेणेकरून कसं असतं माहिती का, आपण संध्याकाळी जर ही रेमेडी लावली ना तर आपण संध्याकाळी झोपलेला असतो, आपण कुठेही बाहेर उन्हात जात नाही. आणि दिवसभर जर लावलं तर आपलं काहीतरी काम असतं ना आपण बाहेर उन्हात जातो. आणि ही रेमेडी लावल्याच्या नंतर किमान 2 तास तरी उन्हात जायचं नाही आपल्याला. किती 2 तास तरी ही रेमेडी आपल्या चेहऱ्याला लावायची, 15 मिनटं ठेवायची, धुवून टाकायची. चेहरा धुतल्याच्या नंतर 2 तास तरी आपल्याला निदान उन्हात जायचं नाही. त्यामुळे आपल्याला सहसा तर ही रेमेडी संध्याकाळचीच वापरायची, जेणेकरून 15 मिनटं आपण चेहऱ्याला लावल्यानंतर चेहरा धुतला तर संध्याकाळी आपण घरातच असतो, संध्याकाळी बाहेर गेलं तरी ऊन नसतं. त्यामुळे आपल्याला ही रेमेडी संध्याकाळची लावायची. तर हे आठवड्यातनं आपल्याला 3 दिवस लावायची रेमेडी. 3 दिवस लावा, त्याच्यानंतर तुम्ही बघा किती फायदा तुम्हाला भेटतोय. 100% फायदा तुम्हाला भेटणार आहे. 3 दिवस फक्त ही रेमेडी आपल्याला वापरायची. आणि तुम्हाला वाटलं की कायमस्वरूपीची जरी लावायची तरी तुम्ही लावू शकताय, काही चेहऱ्याला बाधा होणार नाही, उलट जास्त जास्त ग्लो चेहऱ्याला येणार. त्यामुळे जास्त दिवस लावायचे असले तरी तुम्ही लावू शकताय. तर आठवड्यातनं 3 दिवस लावायची रेमेडी ही आणि संध्याकाळचीच लावायची. तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही कोणत्या गावातून शहरातून बघताय माझा व्हिडिओ ते पण मला नक्की कमेंट करून सांगा. तर भेटूया आपण नवीन नवीन माझ्या अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.